आजही कित्येक भारतीयांच्या दिवसाची सुरुवात याच आवाजाने होते. एक काळ होता जेव्हा माणूस फक्त स्वतःच्या आसपासचं ऐकू शकत होता. दूरवर काय घडतंय, कोण काय बोलतंय, हे सगळं त्याच्यासाठी एक गूढ होतं. पण माणसाच्या जिज्ञासेनं त्याला थांबू दिलं नाही आणि त्या शोधातून जन्म झाला रेडिओ या अद्भुत साधनाचा. अदृश्य लहरीवर स्वार होऊन पहिल्यांदाच एक संदेश हवेतून प्रसार करू लागला. तो फक्त एक सिग्नल नव्हता, तो होता मानवाच्या प्रगतीचा पहिला मोठा टप्पा. हळूहळू रेडिओ घराघरात पोहोचू लागला. एका छोट्या पेटीतून येणारा आवाज सगळ्यांना आश्चर्यचकित करत होता. संध्याकाळी सगळं कुटुंब एकत्रित बसून रेडिओ ऐकायचं आणि त्या क्षणात निर्माण व्हायचं एक वेगळंच नातं. गावातल्या चौकात झाडाखाली एकच रेडिओ, पण ऐकणारे अनेक. शेतकरी, कामगार, लहान मुलं सगळे मिळून बातम्या ऐकत, गाणी ऐकत आणि त्या आवाजातून जग अनुभवत. रेडिओ बनला लोकांचा विश्वासू साथीदार. देशात काय घडतंय, जगात काय बदलतंय, हे सगळं थेट लोकांपर्यंत पोहोचवणारा तो होता माहितीचा खरा दुवा. रेडिओ म्हणजे फक्त बातम्या नाहीत, तो होता आनंदाचा झरा. गोड गाणी, हृदयस्पर्शी कथा, नाट्य, कधी हसवणारा, कधी डोळ्यात पाणी आणणारा. रेडिओ प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला. शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रेडिओ होता एक विश्वासू मार्गदर्शक. हवामानाचा अंदाज, नवीन शेती तंत्र, त्यांच्या मेहनतीला दिशा देणारा, त्यांच्या स्वप्नांना बळ देणारा. काळ पुढे सरकत गेला, तंत्रज्ञान बदलत गेलं, मोबाईल आले, इंटरनेट आलं, पण रेडिओ हरवला नाही. तो नव्या रूपात, नव्या स्वरूपात आजही आपल्यासोबतच आहे. रेडिओनं अंतर कमी केलं. भाषा वेगळी असली, देश वेगळे असले, तरीही आवाजाने सगळ्यांना जोडून ठेवलं. तो बनला एक अदृश्य पूल, जगाला एकत्र आणणारा. आजही जेव्हा रेडिओवर एखादं जुनं गाणं लागतं तेव्हा आठवणी जाग्या होतात. बालपण, कुटुंब, ते साधे सुंदर दिवस. रेडिओ फक्त यंत्र नाही, तो आहे आपल्या भावनांचा, आठवणींचा एक जिवंत भाग, जो आपल्याला जगाशी आणि स्वतःशी जोडून ठेवतो. तुम्हाला रेडिओवर आवडणारा कार्यक्रम कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेडिओबद्दलची आपली एखादी सुंदर आठवण असेल तर तीही आमच्यासोबत नक्की शेअर करा.